तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. रामभाऊ माळोदे. रामभाऊ वाशिमचे. त्यांचे वडील गोविंद शास्त्री प्रकांड पंडित होते. काशीला यज्ञयाग करून त्यांनी दीक्षित ही पदवी घेतली होती. रामभाऊंच्या घरात अग्निहोत्राचा वसा होता. स्वभाव पण तसाच तापट होता. पण त्यांनी पूजनीय डॉक्टरांप्रमाणे अग्निहोत्राचं कर्मकांड बाजूला ठेवून संघ कार्यार्थ काया झिजवली. वाशिमची शाखा 2/1/1931 सुरू झाली. माननीय नानाजी देशमुख आणि रामभाऊ हे दोघंही याच शाखेतले होते. 1935च्या दरम्यान पूजनीय डॉक्टरजींनी त्यांना मद्रास प्रांतात प्रचारक म्हणून पाठवलं. त्यावेळी तेथे द्रविड मुन्नेत्र कळघमच्या रामस्वामींच्या कामाचा खूप गवगवा होता. त्यांनी द्रविड व आर्य यांच्यात भेद पेरण्याचा जोरदार प्रयत्न इंग्रजांच्या भेदनीतीनुसार सुरू केला होता. उत्तर भारतीय म्हणजे आर्यांच्या संकल्पनेला त्यांचा जबरदस्त विरोध होता. अशा परिस्थितीत तेथे काम करणं किती कठीण असेल. पण रामभाऊंच्या जिद्दी स्वभावामुळे आणि भगीरथ प्रयत्नांमुळे तामिळनाडूचा काळा पाषाण देखील पाझरला आणि त्यातून संघ सरिता हळूहळू वाहू लागली. काही काळातच रामभाऊ तामिळनाडूच्या संस्कृतीत इतके रुजले की त्यांच्या नावाशिवाय काहीही मराठी पण शिल्लक राहिलं नाही. लुंगी परिधान केलेले, केसांच्या मधोमध दाक्षिणात्य पद्धतीचा भांग, इडली, डोसा, रस्सम यांचा आहार, ढोपरापासून रस्सम चाटण्याची आणि भाताचे गोळे करून सरळ तोंडात फेकण्याची पद्धत यात ते तामिळनाडूच्या मूळ रहिवाशांच्या पेक्षा कुठेही कमी नव्हते. एकदा काही कामानिमित्त रामभाऊ नागपूरला आले होते. तेव्हा त्यांना विषमज्वर म्हणजे टायफॉइड झाला. भरीसभर म्हणून त्यांना गालगुंड देखील झाला. प्रकृती खूपच खालावली. मोठे भाऊ यज्ञेश्वर यांचेकडे त्यांचं वास्तव्य होतं. पूजनीय गुरुजी त्यांना भेटायला आले. त्यांनी गुरुजींना म्हटलं, मला घरी न्या. प्रचारकाचं घर म्हणजे संघ कार्यालयच. गुरुजींनी त्यांची व्यवस्था महाल संघ कार्यालयात केली. तब्येत आता आणखीन बिघडली. रुग्णालयात हलवावं लागलं. पूजनीय गुरुजी नेहमीच समाचाराला जात. पण दुर्दैवानं आजार बळावत चालला होता. गालगुंडाच्या वेदना असह्य होत होत्या. रामभाऊ तामिळनाडूत कार्य करत होते तेव्हा ते तिथल्या संस्कृतीशी किती एकरूप झाले होते हे दर्शवणारी एक घटना सांगणं क्रमप्राप्त आहे. अकबर बिरबलाची गोष्ट आपण ऐकलेली आहे. एकदा एक बहुभाषिक पंडित दरबारात आला आणि अकबर बादशहाशी त्यांनी मातृभाषा ओळखण्याची शर्यत लावली. न ओळखता आल्यास अजिंक्य पत्र द्या अशी अटही घातली. बिरबलानं ती अट स्वीकारली. रात्री त्याला भोजनाला निमंत्रण दिलं. आपल्याच महालात झोपण्याचीही त्याची व्यवस्था केली. रात्री बिरबलानं त्याच्या अंगावर एक रबराचा साप फेकला. बहुभाषी पंडित घाबरून उठला आणि जोरानं ओरडला, बापरे, साप, वाचवा वाचवा. त्यावरून बिरबलानं ओळखलं की हा मराठी माणूस आहे. मातृभाषा मराठी असलेला माणूस रात्री बेसावध अवस्थेत वेदना झाल्यास आई गो, बापरे असंच म्हणणार. पण रामभाऊ मालोदे हा माणूस जगावेगळाच होता. आपल्या संघ कार्यार्थ रामभाऊ तामिळनाडूमध्ये इतके रममाण झाले होते की असह्य वेदना होताना देखील अम्मा आणि अप्पा हे शब्द त्यांच्या तोंडाबाहेर पडत. संघ कार्यार्थ अलौकिक अशी एकरूपता
रामभाऊंच्या जीवनातून समस्त स्वयंसेवकांना दिसली. या आजारातून ते उठलेच नाहीत आणि त्यांनी आपली इहलोकीची यात्रा देखील संपवली. एक नंदादीप विझला, पण विझण्यापूर्वी त्यांनी असंख्य नंदादीप संघकार्यार्थ प्रज्वलित केले होते. हीच परंपरा तामिळनाडूत पुढे दादा परमार्थ यांनी चालवली. या अशा लोकांच्या जडणघडणीमुळेच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक बलाढ्य संघटना म्हणून संपूर्ण विश्वाला परिचित झालेली आहे. भागीरथाची जिद्द अंगी तव, गंगे सम संघाची सरिता. भागीरथाची जिद्द अंगी तव, गंगे सम संघाची सरिता. एक रूप जे झाले तामिळ, एक रूप जे झाले तामिळ. एकनिष्ठ ते शाखे करिता. भागीरथाची जिद्द अंगी तव, गंगे सम संघाची सरिता. अशा भानुसम ज्योतीने त्या, असंख्य नंदा दीप हो प्रज्वल. अशा भानुसम ज्योतीने त्या, असंख्य नंदा दीप हो प्रज्वल. कोण मृत्तिका संघ प्रचारक, कोण मृत्तिका संघ प्रचारक. उच्च स्थळीने संघ स्मिता. भागीरथाची जिद्द अंगी तव, गंगे सम संघाची सरिता. हा लेख डॉक्टर श्रीकांत राजे यांनी लिहिलेला आहे. मला हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ समस्त संघ स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना व समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पाठवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य